इथून मात्र फलंदाज दाखल करा. तीन दिगाशी आपण आयोजक आहात, अधिक वेळ घेऊ नका. आम्ही वारंवार तुम्हाला सूचना करतोय, अधिक वेळ आपण घेतला तर आपल्यालाच कुठेतरी विलंब होईल शेवटची मॅच खेळण्याकरता. त्यामुळे मी वारंवार तुम्हाला सूचना करतोय, आपले फलंदाज मैदानात येऊ द्या. चल, दोन्ही टीमचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. दुसऱ्या फेरीतील सामना क्रमांक 3 आणि टॉस करण्याकरता मी आमंत्रित करेन. आमचे मान्यवर आहेत गावातील उपस्थित, त्यांच्या शुभास्ते आपण या ठिकाणी टॉस करत आहोत. दुसऱ्या फेरीतील सामना क्रमांक 3 जे वाघोबा स्पोर्ट्स लाभ आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम दळेपाडाची लढत पाहायला मिळेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये युवराज पाटील आणि त्याच्या साथीने विकीला आपण पाहतोय. या दोन्ही खेळाडूंनी या स्पर्धेसाठी खूप सारी मेहनत घेतली आहे. विकी गोतारने मैदानात दाखल युवराज पाटीलच्या साथीनं. 2 ओव्हरची मॅच. काय घडेल, काय बिघडेल, किती धावांचं टार्गेट ठेवलं जाईल, कारण आपण या अगोदर पाहिलं तर सूर्यानगर मालबिडी टीमने एक बलाढ्य संघाला मात दिली. एसीसी अंबाडी टीमला सकाळच्या सत्रातला पहिला सामना 18 बॉल आणि 22 धावा काढायच्या होत्या टीम अंबाडी संघाला. 18 मध्ये 22 काढून न देणारा हा संघ, त्या संघाचं नाव आहे सूर्यानगर मालबिडी. षटक क्रमांक पहिला आकाश आलाय, ज्यानं निर्धाव षटक या स्पर्धेतला टाकलं होतं पहिल्या सत्रामध्ये, पहिल्या मॅच मध्ये. षटकातला पहिला बॉल ओव्हर द विकेटनं. पहिलाच बॉल परफेक्ट यॉर्कर, सन्मान देण्यास प्रवृत्त केलं युवराज पाटीलला, परंतु दुसरी धाव खूप चांगल्या पद्धतीनं इथे कंप्लीट केली आहे. कॉल कॉम्बिनेशन आणि रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही गोष्टी या बॉलवरती पाहायला मिळाल्या. अगदी पाहिलं तर हा बॉल, पहिलाच बॉल जागते रहोचा इशारा दिला होता फलंदाजाला. नेक्स्ट मॅच टीम लाभ ऑन द टॉस अँड डिसाइड टू बॉल फर्स्ट. अगदी पाहिलं तर पहिलाच बॉल यॉर्कर पद्धतीचा होता. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने बॉल हाताळला गेलाय, ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक चांगल्या चपळाईने चेंडूची फेकी करतात, तोपर्यंत एक सिंगल इथे मात्र कंप्लीट केली आहे. आणि या सिंगलने आई गावदेवी स्पोर्ट्स दिगाची टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 3 या अंकावरती. चेंडू क्रमांक 2 चा खेळ पूर्ण झालाय. पहिल्या बॉलवरती 2 धावा, दुसऱ्या बॉलवरती सिंगल आली आहे. विकी गोतारने ऑन स्ट्राइक. या टीमचा हुकमी एक्का जबाबदारी असेल. विकी करिता बॅकफुट वरती आले, पंच केलाय, पूल केलाय, रोहित शर्मा स्टाईल मध्ये ठोकलाय. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. काय स्ट्रोक सजवला गेला. विकी गोतारने ज्या फटक्यांसाठी चर्चेत आहे, गतवर्षी अत्यंत इन्फॉर्म होता, होमसाई असोसिएट्स मध्ये आपली छाप सोडणारा खेळाडू आता मात्र आक्रमकता दाखवतोय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज राईट ओव्हर द विकेटने. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्र तेच, फटका तोच, फक्त धावा मिळतील त्या 4, कारण ठोकलाय चौकार. ऑड बॅटिंग, जबरदस्त आक्रमकता डील केली जाते षटकार आणि चौकारांमध्ये. यहा के हम सिकंदर हेच उत्तर देत असताना मैदानाच्या आतमध्ये आई गावदेवी स्पोर्ट दिगाची संघाचे सलामीवीर. परंतु हे देखील विसरून चालणार नाहीये, कारण टीम मालबिडी संघाकडे देखील फलंदाजी मजबूत आहे. धावसंख्येचा 4 ने पुढे विचार केला तर जाऊन पोहोचली आहे 13. आणखीन एक
त्याला देखील पाठवलाय सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी. आक्रमण आक्रमण आणि आक्रमण हेच फक्त चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. ज्या गोलंदाजानं पहिल्या मॅच मध्ये निर्धाव षटक टाकलं होतं, ज्या अंबाडी संघाला पराभूत केला, तो आता मात्र महागडा ठरलाय. त्यांनी आतापर्यंत विचार केला तर धावा खर्च केले तब्बल 19. पहा, पहिल्या बॉलवरती 2 धावा, त्यानंतर सिंगल, त्यानंतर षटकार, चौकार आणि षटकार. शेवटच्या बॉलवरती काय रणनीती असेल विकी गोतारनेची. ओव्हर द विकेटनं अंतिम बॉल असेल आकाशचा. यावेळेला पुन्हा एकदा कलात्मकता दाखवली गेली. क्षेत्ररक्षक बॉल खाली आणि इथे मात्र पाहिलं तर 4 धावा मिळतील. प्रयत्न चांगले केले होते परंतु स्टार्ट कुठेतरी लेट झाला क्षेत्ररक्षकाचा आणि त्या मिळतील त्या 4 धावा. फर्स्ट ओव्हर कंप्लीट विदाउट लॉस. धावसंख्या 23. 23 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ जरूर संपलाय. आता मात्र कमबॅक करायचा असेल तर दुसऱ्या गोलंदाजाला इथे चांगली कामगिरी संपन्न करावी लागेल. लाभसा गावचे उपसरपंच देखील या मॅचचा या स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. यावेळेला पहा, 1 हँड स्ट्रोक आहे. ही ताकद आहे या फायरमॅनची आणि मात्र बॉलला पाठवलंय 6 धावांकरिता षटकार. मनगटी ताकद दाखवली गेली युवराज पाटीलनं. ज्या पद्धतीने त्याचा खेळ नेहमीच चांगला राहिलाय कबड्डी या खेळात, क्रिकेटमध्ये देखील अग्रेसर कामगिरी आहे. पुढचा बॉल यावेळेला चेंडूला सोडून दिला गेलाय. आउट ऑफ द लेग स्टंप. धावसंख्येमध्ये भर पडते. 30 धावा उच्चांक गाठताना मैदानाच्या आतमध्ये दिघाशी संघ. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला डॉट बॉल आला. 30 धावा धावफलकावरती. 4 बॉलचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. गोलंदाज सज्ज षटकातला पुढचा बॉल घेऊन. अकुट टप्प्याचा बॉल स्टेप आउट झाले होते, पुढे सरकले होते. ऑन ड्राईव्ह केला बॉलला, मिडल क्षेत्राकडे मात्र ढकलला गेला आणि त्यानंतर एक सिंगल इथे घेतली गेली. 31 धावा. योगेश गोलंदाजी करताय टीम सूर्यानगर मालबेडी संघाकडून. 31 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल विकी करता. विकी आक्रमकता दाखवतोय. चांगली फलंदाजी त्याची राहिली आहे. अकुट टप्प्याचा हा बॉल देखील होता, खेळायचा होता मिड विकेट आणि डीप मध्ये, परंतु बॉल गेला स्लिम डाऊन मध्ये. प्रॉपर टायमिंग नाहीये. स्वतःवरती निराश नाराज. त्याला देखील ठाऊक आहे या बॉलवरती रन्स येऊ शकले असत्या. धावसंख्या 1 ने पुढे सरसावत असताना 32. योगेशांचा षटकातला पुढचा बॉल देहयष्टीवरती हा बॉल आदळला गेलाय. स्ट्राईक रोटेट होताना पाहिली. लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून. 33. एक चांगली पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी पाहायला मिळाली. अंतिम बॉल शिल्लक आहे. 33 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेला मात्र ऑन ड्राईव्ह केला बॉलला. डीप मध्ये प्रोटेक्शन. चांगली फेकी झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. विकी डेंजर एंड वरती आणि अखेरकार त्याची विकेट आली आहे धावचीच स्वरूपामध्ये. शेवटच्या अंतिम बॉलवरती देखील सिंगल आली. 34 धावा धावफलकावरती. विजयाकरिता लक्ष ठेवलं गेलंय मालबेडी सूर्यानगर या टीम समोर. 12 बॉल आणि 35 धावा. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. गावडूळ स्पोर्ट दिघाशी. स्पीडअप करा. आपण आयोजकात याचं भान असू द्या. यानंतर मी आमंत्रित करतोय, खरं तर दिघाशी गावचे जावई आहेत आणि लाभगावचं एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, नेहमीच समालोचन आपण त्यांच्या माध्यमातून ऐकत असतो. विजय पाटील सर यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. थँक्यू सो मच.
ठीक सगळे फील्ड वेळेचं भान ठेवा. सूर्यनगर विरुद्ध दिगाशी आपल्या ग्राउंडवर रनांची आतिषबाजी बघायला मिळाली. विकीद्वारा अतिशय धुवाधार फलंदाजी करून आपला रन संख्या 34 ठेवून 2 षटकामध्ये अतिशय समोरच्या संघासमोर 35 धावांचं आव्हान ठेवलं. एक भला मोठा डोंगर आहे. 12 बॉलमध्ये 35 धावा करायच्या आहेत. आपल्याच खेळपट्टीवर अनुभव असलेल्या विकी आणि युवराज आणि दोघांनी धुमाकूळ केले. खरोखरच एक चांगले फटके मारून रनांची गती 2 षटकामध्ये 34 बनवली. अतिशय चांगली फटकेबाजी बघायला मिळाली. मनोरंजन प्रेक्षकांचं आमच्या पावऱ्यांचं अतिशय सुंदर या खेळाचा आनंद घेतात. दूर न आलेले पावरे आमचे लाभ गोपचे उपसरपंच सगळं भोर साहेब तसेच लाभ संघ सुद्धा आमचा इथं हजर आहे. जय वाघोबा लाभ यांनी पहिल्या फेरीमध्ये एक सामना विजयाकडे नेलेला आहे. परंतु दुसरा सामना सुद्धा आता पाहायला मिळेल थोड्या वेळामध्ये. यानंतर त्यासाठी आतुर आहेत आमचे सदन भाऊ साहेब. त्या खेळासाठी थांबलेत ते काम धंदा सोडून. म्हणजेच किती आवड आहे खेळाची आमची. एक जबरदस्त लाभ जेव्हा लागेल त्यावेळेला त्यांचा एक आवाज आहे तर प्रत्येक षटकाला 500 रुपये आणि चौकाराला 200 रुपये असं पारितोषिक त्यांनी सुद्धा लावलं आहे. म्हणजे ते खेळांची आवड आहे त्यांना एक दिलदार या दानशूर व्यक्तिमत्व. बघूया स्ट्राईक येतो आकाश गोलंदाजीचा भार सांभाळतो. पहिला नॉन स्ट्राईकला आनंद आणि प्रणय. बघूया 20 ते 22 पर्यंत रनअप घेऊन राईट अँड डाऊनचा मारा करतो प्रणय. बघूया प्रणय आणि एक सुंदर बॉल टाकला. एक निर्धाव चेंडू काढण्यामध्ये अतिशय सुंदर आपल्या खेळपट्टीचा अंदाज असलेला अशा गोलंदाज. खरोखरच कशा पद्धतीत बॉलिंग करायची कशा पद्धतीत बॅटिंग फलंदाजी करायची त्यामध्ये त्यांचा फरफरा अनुभव असतो. ते आपल्या घरची खेळपट्टी आहे आणि त्याच पद्धतीत गोलंदाज हा चालतोय प्रणय. बघूया बरोबर लेगच्या दिशेने टाकला बॉल आणि लेग बायची 1 रन खाता खुलतोय. 35 रनाची आवश्यकता असताना गोलंदाजी अतिशय चकून टाकते. एक अनुभवी गोलंदाजी पाहायला मिळते. तर पहिला बॉल अतिशय निर्धाव काढण्यामध्ये यश मिळालं. दुसरा बॉल लेग बायची 1 रन डिक्लेअर झोनमध्ये. मला तर वाटतं अतिशय सुंदर गोलंदाजी प्रदर्शन आतापर्यंत. बघूया प्रणय पुन्हा आपल्या धावपट्टीवर सज्ज. दोन्ही फलंदाजांमध्ये काहीतरी बातचीत झाली. मॅच जर जिंकायची असेल तर मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे. कानामध्ये सांगितले. बघूया ते यश मिळतंय. मला तर वाटते जी अपेक्षा होती मोठी फटक्याची परंतु तसं काही बघायला मिळालं नाही फलंदाजीमध्ये. आता मात्र 1 डाऊनला नवीन फलंदाज आले. बघूया काय करतोय इंद्रसेन. बघूया आक्रमकता बॅटमध्ये आहे मात्र असं वाटतंय एक 1 डाऊनला आलेला खेळाडू आहे. काही होऊ शकतंय का मॅच जर चित्र बदली करत असेल तर 1 किंवा 2 फटके मोठे मारून प्रेक्षकांचं मनोरंजन करायला लागेल. आपल्या संघाला पुढे नेण्याची कामगिरी करायला लागेल. बघूया काय करते जादू गोलंदाज आणि काय बॅटिंग मध्ये जादू बघायला मिळते आपल्याला लगेचच बघायला मिळेल मैदानामध्ये. बघूया प्रणय आणि बॅट तर जोराने फिरली होते परंतु निर्धाव चेंडू निघतोय आणि षटक संपतोय. फक्त 1 षटकामध्ये 1 आउट 3 धावा पाहायला मिळतात. म्हणजेच शेवटच्या 6 बॉलमध्ये मला तरी वाटतंय 32 धावाची आवश्यकता आहे. षटकारांची आतषबाजी करायला लागेल. नेत्रज बघूया ओपनिंगला आलेला आहे परंतु बॅटमॅन बॉलर नेत्रज अतिशय सुंदर नाव आहे. बघूया आणि सुंदर गोलंदाजी सुद्धा करतोय. अतिशय पायामध्ये बॉल टाकला.
ॲडकर पद्धतीने, परंतु बॅट्समॅनला फारसं कसं समजलं नाही. एक लेग बायची रन मिळते, एक धावेने धावफलक पुरतोय 4. एक रनाचा पल्ला मोठा ठेवल्यामुळं समोरच्या संघावर दर्पण आल्यासारखं वाटतंय. ज्या फलंदाजीमध्ये मोठे जास्त रन असल्यानंतर फटके मोठे पाहायला मिळतात, परंतु तसं काय होत नाही. बघूया पुन्हा एकदा सज्ज आहे आणि आत्ता मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, लगातार निर्धाव चेंडू पाहायला मिळतात. अशा पद्धतीनं दिगाशी संघ वाटचाल करतोय विजयाकडं आणि कॅच सुटलेले, जीवदान मिळतंय. आणि आता मात्र उंच असं उडवलंय बॉल. बघूया विकेट किपर कॅच आउट करतोय आणि अशा पद्धतीत दिगाची संघ खरोखरच विजयाच्या उंबरठ्यावर उभा आहे. शेवटचा एक बॉल बाकी आहे. बघूया निशांत काय करतोय. एक शेवटचा षटकार मारून जातोय का आपले लाभ संघ सज्ज राहायचं लगेच फील्ड साठी. जय वाघोबा लाभ, आपण फील्ड साठी लगेच तयार व्हायचंय. आणि आउट. लाभचे उपसरपंच आपल्यासाठी आतुरतेने खेळाची वाट बघतात का त्यांनी तुमच्यासाठी खरोखरच फलंदाजीसाठी 500 रुपये षटकार आणि 200 रुपये चौकाराचे लावलेत. म्हणजेच त्यांच्यामध्ये खेळाची वृत्ती खरोखरच आपल्या तरुण पिढीला एक प्रोत्साहन देतात. ते पैशाद्वारे करी असो पण दान सुरू व्यक्तिमत्व. उपसरपंच सदानंद भुल साहेब. गाडीची चावी कोणाची हरवली असेल तर इथे येऊन घेऊन जायचे. स्कूटी बदमॅन याची गाडीची चावी आहे, परंतु कोणाची हरवली असेल तर येऊन घेऊन जायचे. थँक्यू विकी. विजय संघाचे दुसऱ्या फेरीमध्ये विजय संघ झाले.